नमस्कार मित्रांनो, वैभव मित्र या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. कसे आहात तुम्ही? ठीक आहात ना? आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की कोकणामध्ये मुलगी पसंतीचा कार्यक्रम म्हणजे लग्नाआधी चहा-पाण्याचा कार्यक्रम केला जातो. त्या चहा-पाणी कार्यक्रमाला सर्वच वाडीतील प्रतिष्ठित व्यक्ती असतात, गावकरी मंडळी असतात. दोन्ही सोयरिकांचे पाहुणे मंडळी आलेले असतात आणि दोन्ही सोयरिकांना गावकरी गावकरी प्रश्न विचारतात की कशाप्रकारे तो लग्नाचा कार्यक्रम कशाप्रकारे पार पडला जाईल, कशाप्रकारे तुमच्या संस्कृती असतील, तुमची रीती चाल असतील, अशा प्रकारांचा दोन्हींचा विचार करून, समविचार करून पुढील कार्यक्रमाचं नियोजन आखलं जातं. अनेक सारे प्रॉब्लेम उद्या होऊ नयेत आणि म्हणून मुलगा आणि मुलीला तर म्हणजेच मुलगा आणि मुलीला सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न कशा प्रकारचे असतात, कशा प्रकारे आहेत आणि कशा प्रकारे ते उत्तर देतात ते पाहूयात या व्हिडिओमध्ये. याच्यापूर्वी कशा निमित्ताने मुलगी तुम्हाला मुलगी कुठे आढळले मुलगी पाहिजे नाही जेवण्याची मुलगी बरोबर ना होय. बरं तुमच्या ह्याला विषय हे झालं पसंती झालेली आहे का आता करायची आहे? तशी झालेली आपली पण हे आपले पंचामधनं ते आपले करायलाच पाहिजे ना. हे तुमचे बघा मार्की घरगुती झाले आज म्हटलेलं आहे 5 मुखी परमेश्वर हे आता बसले ते परमेश्वर त्या परमेश्वराच्या सामने आज होणार आहे. त्यासाठी आता दोन्ही गावची तुमचा पूर्वी झालेला आहे का? बरोबर झाला म्हणजे आज एवढं खोल विचारण्याचा विषय काय नाही. जरूर आहे. आपल्याला गावाचं काम विचारायचं काम आहे तो आपण करणार. तेच म्हणजे विचारलं तुम्हाला. मग आता एक दिवस हे पसंती बघा आणि आपण यावर पुढल्या कामाला चालू करू काम. पोरगी पसंत आहे काय बघा दोघांनी. हा तुझ्या काय मानाला घालू बोला तोंडात सांगायचं बरं मंडळी. मी म्हणजे रागणार नका. तुमच्या कुठे पूर्वीच्या काय कोणत्याकडे शब्द गेले आहे का दुसऱ्या मुलीशी? ओके तुझ्या काय अशी घटना घडलेल्या आहेत म्हणून विचारणं परत विचारा तुम्ही बरोबर आहे काय फॉल्ट नाही विचारा तुम्ही विचारायचं तेवढं आज बघा या पंचायत समितीत काही तुम्ही विचारू शकता कारण आजचा विषय हा महत्वाचा आहे. नंतर घरोघरी करा एखादा पोरगा आला ना तर म्हणजे माझ्याकडे 10 इथे फोटो आहेत. बरोबर म्हणजे आपण फसतो त्याच्यात. नाही म्हणून आज तुम्ही काही अगदी कायद्याने विचारू शकता. आज विचारायला अधिकार आपल्याला आहे. नाही त्याने आता दोघांनी समक्ष आपल्या समोर सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला पंचाला खात्री पटलेली आहे. काम झाले काम आम्ही केलेलं आहे. बघा तुम्ही काम काय करता ते तुमच्या व्यवहाराच्या गोष्टी दोघांच्या आहेत. हे परमेश्वराचे 5 लोक बसले त्यांच्या सामने बसून खरोखर मोन यावं खरोखर बोलता हे समजायला पाहिजे लोकांना. उभा राहून बिंदास देऊन नाही विचारायचं बिंदास तू पण बिंदास विचार तुम्ही काय काम करता कुठं काय कुठे गावाला राहा 2 मिनिटं विचारू दे विचारल्याशिवाय पर्याय नाही. नाव विचार नाव बरोबर तू विचार बघा त्यांना विचारा. कामधंदा विचारा काय करताय.
मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा.